मित्रांनो नमस्कार. नवा दिवस, नवे ठिकाण आणि नवी माहिती. आज आपण असं एक ठिकाण पाहणार आहोत जे पुणे शहरापासून 20-22 किलोमीटर अंतरावर असून डोंगर दऱ्यामध्ये लपलेलं हे अद्भुत असं प्राचीन मंदिर आहे. हे शिवमंदिर असून या ठिकाणी लोकांची अतिशय गर्दी होते. संपूर्ण एक दिवस या ठिकाणी सहज आपण शांत वातावरणात घालवू शकतो. या ठिकाणी यायचं कसं, पाहायचं काय, या ठिकाणी किती खर्च आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण ह्या एकाच व्हिडिओमधून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो नमस्कार. आपल्या भटकंती या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आता पुढील 15 दिवसात श्रावण महिना जवळ आलेला आहे आणि या श्रावण महिन्यात आपल्याला पाहण्यासारखी 5 प्रसिद्ध मंदिर आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. मंदिरासमोर प्रवेश केल्यानंतर आपणासमोर भरपूर मोठे असे मोकळे मैदान दिसते. या ठिकाणी गाड्यांसाठी पार्किंग आहे. आपण कधीही आलो तरी या ठिकाणी गाड्या लावण्यासाठी भरपूर जागा आहे. त्यानंतर समोर आपल्याला या झाडाच्या पुढे एक रस्ता दिसतोय. हा रस्ता सासवड पुणे या रस्त्याला जाऊन मिळतो. तिथून आपण सासवड आणि पुण्याला सहज जाऊ शकतो. मंदिरासमोरच हा नंदी अत्यंत आकर्षक अशा काळ्या रंगात कोरलेला असून त्यावर पिवळ्या व पांढऱ्या रंगाचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. नंदीच्या वरती सुंदर नक्षीदार मंडप असून तो चहूबाजूने खुला आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ समोर स्थापन केलेले हे भव्य त्रिशूळ आणि डमरूचे दगडी शिल्प भाविकांचे मुख्य आकर्षण आहे. या शिल्पावर नागदेवता अत्यंत सुंदर रीतीने कोरलेली आहे. मंदिर परिसरात डाव्या बाजूला धातूपासून बनवलेले एक मोठे आणि आकर्षक ओम चिन्ह स्थापित केलेले आहे. मंदिरात येणारे पर्यटक या सर्व ठिकाणी छायाचित्रे काढतात. मंदिरासमोरच पारंपरिक दगडी दीपमाळा आहेत. या दीपमाळेवर बाहेरच्या बाजूला दगडी खाचा किंवा स्तंभ कोरलेले आहेत. सण किंवा उत्सव असल्यावर किंवा महाशिवरात्रीला यामध्ये तेल घालून दिवे व पणत्या लावले जातात. चतुर्मुख महादेव मंदिराच्या समोरच 2 दगडी दीपमाळा आहेत. या दीपमाळा अतिशय आकर्षक व सुंदर आहेत. पुढे आल्यावर आपल्याला ओम नमः शिवाय असा लिहिलेला एक सुंदर बोर्ड पाहायला मिळतो. त्याच्या खालच्या बाजूला नक्षीदार अशी कमान आहे. कमानीच्या डाव्या बाजूला एक सुंदर मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. या मंदिराच्या आसपास अजून छोटी छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या आतमध्ये जाताना समोरच आपल्याला एक कासव दिसते. या कासवाचे दर्शन घेतल्यानंतर समोर एक आकर्षक असा सागवानी दरवाजा पाहायला मिळतो. त्यावर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात गेल्या गेल्या आपल्याला पुन्हा एक नंदी पाहायला मिळतो. या नंदी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरातील नीरव शांतता आपल्याला अनुभवायला मिळते. नंदी महाराजांच्या बरोबर समोरच एक
त्रिशूळ असून त्या त्रिशूळाच्या खाली एक दानपेटी ठेवलेली आहे आणि या त्रिशूळ व दानपेटीच्या बरोबर समोर जे दिसतंय ते चतुर्मुख महादेव मंदिर. हे मंदिर आज आकर्षक फुलांनी त्याची सजावट केलेली आहे. येथे आल्यावर आपले मन खरोखर प्रसन्न होते. या मंदिरात जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाला 4 मुख आहेत म्हणून याला चतुर्मुख मंदिर असं म्हटलं जातं. या ठिकाणी मंदिरात आकर्षक अशी सजावट केलेली असून हे समोर दिसतंय ते जुनं मंदिर आहे आणि बाहेरच्या बाजूला आता नवीन त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे. आपण पाहू शकता जुन्या मंदिराची रचना कशी आहे ती आणि आजूबाजूला ते नवीन आहे. मंदिराच्या बाहेर आल्यावर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर मोकळी जागा पाहायला मिळते आणि या जागेमध्ये सर्व बाजूनी वृक्षारोपण केलेलं आहे. आपण ज्यावेळेस मंदिराच्या पाठीमागे येतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी अजून एक शिवलिंग पाहायला मिळतं. या शिवलिंगाचं दर्शन घेतल्यावर मन अक्षरशः भरून जातं. या शिवलिंगाच्या शेजारीच पुढच्या बाजूला छोटीशी गणेशाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. गणेशाचं दर्शन घेतल्यावर आपण आजूबाजूचा निसर्ग निहाळू शकतो. मित्रांनो, आपण जर पाहिलं या ठिकाणी समोर जुने खळगे जे असतात त्या प्रकारचं आपल्याला दिसतंय बघा समोर. आणि याच ठिकाणी कऱ्हा नदीचा उगम झालेला आहे. आता या कऱ्हा नदीचा जो उगम झालेला आहे अतिशय रोमांचक असा हा इतिहास आहे. आणि या ठिकाणी माऊली रामकृष्णारी या कऱ्हा नदीचा इतिहास काय आहे सांगा बरं थोडक्यात मला. ज्यावेळेस अज्ञातवासात पांडव असताना तिथं पांडेश्वरी येथे यज्ञ चालू होता आणि यज्ञ चालू असल्यामुळं त्या यज्ञाला पाणी कमी पडलं. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगितलं की सह्याद्रीच्या पश्चिम भागेस तिथं चतुर्मुख नावाचं मंदिर आहे. तिथं ब्रह्मदेवाची तपश्चर्या चालू आहे. तिथला तो कमांडोरू पलटी करायचा म्हणजे पाणी नदी तयार होईल, पाणी येईल. मग अर्जुन इथं आले तर कमांडोरू पलटी केला आणि नदी इकडे व्हायला लागली. म्हणजे याच ठिकाणी हा कमांडलू पलटी केलेला आहे आणि हे पाणी या दिशेला गेलेलं आहे बरोबर ना. दक्षिण. हा, आता मला सांगा दुसरं तुम्ही ते खापरचं काय ते विषय सांगितला तो काय विषय. कमांडोर पलटी केल्यानंतर पूर्व दक्षिण दिशेला तोंड झालं आणि त्याचे खापर पाठीमागचा भाग असतो तो इकडे उत्तर दिशेला झाला बिवरी साईडला. इकडे काय तयार झाली नदी खापरवाडा म्हणून झालेला आहे तिकडे. इकडे या ठिकाणी खापरवाडा म्हणून तयार झालेला हा त्याचा इतिहास आहे. बरोबर. आता जर आपण पाहिलं हे चतुर्मुख महादेव मंदिर पूर्ण डोंगरामध्ये आता बघा सह्याद्रीच्या रांगा आहेत पूर्ण या ठिकाणी बरोबर पर्वत रांगा. समोर जर आपण गोलाड्यावर पाहिलं सगळीकडं तर या ठिकाणी 3 तालुक्याची सीमा आहे त्या ठिकाणी. बरोबर. कोणते कोणते तालुके आहेत तिथं पुरंदर बोर आणि हवेली म्हणजे बोर तालुके येतच म्हणजे बोर हवेली आणि तीन तालुके येतात बरोबर आहे. 3 तालुक्याच्या सीमा बऱ्यापैकी जवळपास जवळच आहेत. मित्रांनो, या ठिकाणी जे आपल्याला मंदिर दिसतंय बघा अतिशय छान अशी रचना केलेलं मंदिर आहे. आणि या मंदिर सुरुवातीला कसं होतं आणि आता कसं आहे स्थानिक गावकरी आपल्याला सांगतायत. माऊली रामकृष्णारी. पूर्वीला आपले पत्र्याचं शेड होतं. म्हणजे पूर्वीला पत्र्या शेड होतं. पत्र्याचं आणि साध्या मातीच्या भिंती होत्या. भिंतीची उंची वगैरे कशी होती. भिंतीची उंची काही जास्त नव्हती, एक 7-8 फुटापर्यंत होती एवढी. नंतर काय केलं आपण त्यात नंतर ते पाडून नंतर दुसरं बांधलं ह्याच्यामध्ये उंची एक 10 फूट वाढवली आणि सिमेंटचा पत्रा टाकला होता त्याच्यावर. आणि आता हे तिसऱ्यांदा स्लॅब मध्ये टाकलेलं आहे. म्हणजे आता आपण जे समोर पाहतोय मंदिर हे संपूर्ण मंदिर हे RCC बांधकाम आहे. RCC ते कळस जुना आहे. हा कळस समोर जो दिसतो आपला
या कळसाची काय केलेली पुनर्रचना केलेली आहे आणि पाहण्यासाठी अतिशय छान आणि उत्कृष्ट असं मंदिर आहे. आपण जर पाहिलं तर ही सकाळची वेळ आहे सध्या आणि सकाळच्या वेळी सुद्धा बघा इथं खूप गर्दी झालेली आहे. मित्रांनो, आपण चतुर्मुख महादेव मंदिरावर आल्यानंतर इथं चहा नाश्ता किंवा हॉटेलची काय सोय आहे हे प्रत्यक्ष इथे एक छोटस हॉटेल आहे. इथं काय काय मिळतं त्या मालकांशी आपण प्रत्यक्ष बोलूया. माऊली नमस्कार. नमस्कार. आपल्या हॉटेलमध्ये काय काय मिळतं इथं? वडापाव, कांदा भजी, मॅगी, हा मिसळ पाव, मिसळ, हा आपलं भेल, पेरू, काकडी, हा. आंबा, वडापाव. मग आपलं हे हॉटेल दररोज चालू असतं का? धरतो सकाळी किती वाजता उघडतं? 7-8ला. 7-8 ला. संध्याकाळी बंद किती वाजता होतं? 8ला. 8 वाजता. म्हणजे जवळजवळ बघा 12 तास हे हॉटेल या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. आणि समोर जर पाहिलं तर भेळ, वडापाव, मिसळ, इथं पाहिलं आपण तर पेरू, कैरी पण मिळते, काकडी आहे आणि गरमागरम कणीस, मक्याचं कणीस या ठिकाणी आता थंड पावसाळी वातावरणात खाण्यासाठी अतिशय चांगलं असलेलं. म्हणजे या ठिकाणी आल्यावर आपल्याला नाश्त्याची वगैरे सोय 100% होणार आहे. या ठिकाणी बघा हे समोर जे वर्तुळ दिसतंय त्या वर्तुळातच कऱ्हा नदीचा उगम झालेला आहे. ते आपण पाहिलेलं आहे. आणि ही नदी अशी समोर या ठिकाणी समोर दरेवाडी आपलं गाव दिसतंय. दरेवाडी मार्गे पुढं गराडे, सासवड, बेलसर या मार्गे बारामतीला जाते आणि पुढे जाऊन या कऱ्हेचंच नाव नीरा नदी असं होतं. आपल्याला पाहण्यासाठी अतिशय सुंदर असे चतुर्मुख महादेव मंदिर, खूपच सुंदर आणि छान असं हे मंदिर आहे. सर्वांनी एकदा तरी हे मंदिर पाहावं. इतकं देखणं आणि सुंदर मंदिर आहे आणि विशेष म्हणजे पुरातन मंदिर आहे. समोरचा डोंगर रागा पाहिल्या तर आपल्याला आता थोडंसं दुःख आहे. समोरच या ठिकाणी सिंहगड किल्ला आहे. इथून एक 15 किलोमीटरवर सिंहगड किल्ला आहे आणि या ठिकाणावरून धुक्यामुळे दिसत नाहीये पुरंदरच्या डोंगर रांगा आहेत. म्हणजे पुरंदर किल्ला पण इथून जवळ अंतरावर आहे. म्हणजे तुम्ही चतुर्मुख मंदिर पाहायला आल्यावर जर तुम्हाला ट्रेकची आवड असेल तर 20-22 किलोमीटर अंतरावर तुम्हाला अजूनही ट्रेकसाठी उत्तम ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतील.